बैलगाडा शर्यत बंदीविरोधात झालेल्या रस्ता रोको आंदोलन प्रकरणात भाजपा आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह तब्बल 32 जणांच्या विरोधात खेड न्यायालयाने काल अटक वॉरंट जारी केले होते। त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट रोजी सर्वजण अटक वॉरंट रद्द करण्यासाठी खेड न्यायालयात हजर झाले होते। सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने हे वॉरंट निघाले होते। 2017 मध्ये चाकणमध्ये बैलगाडा आंदोलन प्रकरणी 32 जणांवर गुन्हे दाखल केले होते। ही घटना 2017 मधील असून त्यावेळी बैलगाडा शर्यत बंदी विरोधात चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन झाले होते। या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह बैलगाडा मालकांनी जवळपास 3 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प केली होती। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच बैल बांधल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्यांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींसाठी अध्यादेश काढला होता आणि प्राण्यांना इजा न होता शर्यती घेण्याचे निर्देश दिले होते। मात्र पेटा या सामाजिक संस्थेने या अध्यादेशाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा बंदी आली होती। याविरोधात नेते आणि बैलगाडा मालकांनी पेटा संस्थेच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडले होते। पोलिसांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते, बाळा भेगडे, राजेश जवळेकर यांच्यासह बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल केले होते। ते न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट जारी केले होते।